नमस्कार, नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा धुरळा खाली बसतो ना बसतो तोच फलटण तालुक्यातील 2 ग्रामपंचायतच्या थेट सरपंच पदाची त्याचबरोबर तब्बल 15 सदस्यांच्या जागांची निवडणूक जाहीर झालेली आहे। ही निवडणूक दिनांक 28 एप्रिल रोजी संपन्न होणार आहे, तर निकाल 29 एप्रिल रोजी जाहीर होणार आहे। फलटण तालुक्यामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये काटेकी टक्कर झाली होती आणि यानंतर पुन्हा एकदा आता भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस त्याचबरोबर शिवसेना आमने सामने ठाकणार आहे। निमित्त आहे ते 2 थेट सरपंच पदाच्या निवडणुका त्याचबरोबर 15 ग्रामपंचायत सदस्यांचे। यामध्ये सर्वाधिक महत्वपूर्ण आहे ते ग्रामपंचायत विडणी येथील तब्बल 9 सदस्यांची निवडणूक या ठिकाणी संपन्न होणार आहे। या सदस्यांच्या निवडणुकीसाठी त्याचबरोबर थेट सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी दिनांक 7 एप्रिल ते 13 एप्रिल दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत। यामध्ये आता कोणकोणत्या ग्रामपंचायतचा समावेश आहे ते आपण पाहूया। थेट सरपंच पदासाठी दर्याचीवाडी ग्रामपंचायत त्याचबरोबर परहर जे हिंगणगाव या आणि सासवडच्या दरम्यान परहर हे गाव आहे, या 2 ग्रामपंचायतच्या थेट सरपंच पदासाठीची निवडणूक आहे। ही दोनही सरपंच पदाचा जर विचार केला तर दर्याचीवाडी या ठिकाणी ओबीसी प्रवर्ग त्याबरोबरच मिरेवाडी या ठिकाणी अनुसूचित जाती या प्रवर्गाचा राजीनामा दिल्यामुळे त्या ठिकाणी सरपंच पदाच्या या थेट निवडणुका दोन्ही होणार आहेत। याबरोबरच विडणी ग्रामपंचायतच्या तब्बल 9 सदस्यांसाठी या ठिकाणी निवडणूक संपन्न होणार आहे। त्याबरोबरच बरड येथील एक जागा रिक्त झालेली आहे, त्या जागेसाठी निवडणूक लागलेली आहे। वडले येथील एका जागेसाठी निवडणूक लागलेली आहे, त्या जागेची ही निवडणूक या ठिकाणी संपन्न होणार आहे। त्याबरोबरच परहर बुद्रुक येथील 2 ग्रामपंचायत सदस्यांसाठी या ठिकाणी निवडणूक संपन्न होणार आहे। त्याबरोबरच वेळोशी येथील एका सदस्याच्या जागेसाठी निवडणूक संपन्न होणार आहे। तातवडा येथील एका ग्रामपंचायत सदस्यासाठीही या ठिकाणी निवडणूक संपन्न होणार आहे। अशा प्रकारे तब्बल 15 ग्रामपंचायत सदस्यांसाठी तर 2 थेट सरपंच पदासाठी निवडणूक संपन्न होणार आहे। फलटण तालुक्यामध्ये सध्या दोन्ही पक्ष प्रामुख्याने शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष तुल्यबळ झालेले आहेत। याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्ष या ठिकाणी कार्यरत असताना आता थेट 2 सरपंच त्याबरोबरच 15 सदस्यांसाठी काटेकी टक्कर होणार का, याबाबत तुम्हाला काय वाटतं? या जागांवरून कोण निवडून येईल जरूर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा। चॅनल वरती नवीन असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओ मध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।